विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे अकॅडमिक इयर 2026-27 साठी प्रवेश सुरू झाले आहेत. इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया सुरू. ऑनलाईन प्रवेशासाठी शासकीय मदत केंद्र उपलब्ध. AI ट्रेनिंग सेंटर, स्मार्ट डिजिटल लॅब, अनुभवी प्राध्यापक आणि उत्कृष्ट निकालांची परंपरा. आजच महाविद्यालयात सकाळी 10 ते 4 यावेळी संपर्क करा. SSGM कॉलेज कोपरगाव, उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड. महाराष्ट्र निर्माण सेनेचा राजसाहेब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. महाराष्ट्र निर्माण सेनेचा राजसाहेब तुम आगे बढ़ो, सतीश अण्णा तुम आगे बढ़ो. मनसे राजसाहेब तुम आगे बढ़ो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरात विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवत वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. वाढदिवसानिमित्त कोपरगाव येथील गोशाळा आश्रमात जाऊन गायांना चारा वाटप करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचं वाटप करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. याशिवाय गरजू विद्यार्थ्यांना वह्या व चॉकलेटचं वाटप करण्यात आलंय. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आलाय. यानंतर मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत राज ठाकरे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. तसेच केक कापून राज ठाकरे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आलाय. यावेळी मनसेचे युवा कार्यकर्ते अजिंक्य काकडे यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला. तसेच मनसे महिला शहराध्यक्षपदी ॲडव्होकेट स्वाती उगले यांचा पक्ष प्रवेश करून त्यांची निवड जाहीर करण्यात आली. नव्या जबाबदारीबद्दल त्यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले. यावेळी नवनाथ मोहिते तालुकाध्यक्ष, संजय जाधव उपतालुकाध्यक्ष, अनिकेत दवंगे उपतालुकाध्यक्ष, सतीश काकडे शहराध्यक्ष, अनिल गाडे उपशहराध्यक्ष, बंटी सबकाळ उपशहराध्यक्ष, जावेदभाई शेख वाहतूक तालुका अध्यक्ष, अल्ताफ शेख वाहतूक उपतालुकाध्यक्ष, सचिन खैरे वाहतूक उपशहर अध्यक्ष, श्याम यादव वाहतूक उपशहर अध्यक्ष, साई सुपेकर विद्यार्थी तालुका अध्यक्ष, सागर महापुरे विद्यार्थी उपतालुकाध्यक्ष, अतिश शिंदे विद्यार्थी शहराध्यक्ष, अनिल सुपेकर विद्यार्थी उपशहराध्यक्ष, अनिकेत खैरे विद्यार्थी उपशहराध्यक्ष, प्रतीक त्रिभुवन विद्यार्थी उपशहराध्यक्ष, राजू जाधव कामगार सेना तालुकाध्यक्ष, विनोद पाटोळे कामगार सेना शहराध्यक्ष, अमजद सय्यद कामगार सेना उपशहर अध्यक्ष आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आलेल्या या वाढदिवसाचं कोपरगाव शहरात सर्वत्र स्वागत होत असून मनसेच्या उपक्रमाचं नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे. निर्भीड न्यूज, योगेश जोखे, कोपरगाव. आदरणीय राजसाहेब यांच्या 58 वर्ष झालेले आहे. त्या निमित्तानं आम्ही दरवर्षी राजसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी गरजू विद्यार्थ्यांना वय वाटप करतो. त्याच्यानंतर आम्ही गाईला चारा टाकतो, गोमातेला. त्याच्यानंतर दवाखान्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही फळं वाटप करतो. त्याच्यानंतर आमच्या अलीमबाईंनी एक झाड लावलेलं आहे पोलीस स्टेशन पाशी. ते छोटं झाड आता खूप मोठं आलं आणि त्याच्या मोठी सावली पडलेली आहे आणि त्या सावली खाली सर्व म्हातारे कोतारे येऊन बसतात. त्याच्यात आम्हाला आनंद वाटतो आणि आम्हाला राजसाहेब त्या झाडामध्येच दिसतो. तरी पण आम्ही आता या सर्व विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन 5,000 वाटप करणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आमच्या ताई शहराध्यक्षपदी आमच्या राजेश लुटेंनी सांगितले, शहराध्यक्षपदी त्यांची पण निवड झालेली आहे. तसे राजेश साहेब सांगतीलच, आमचे जिल्हाध्यक्ष आलेले आहे, ते सांगतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 14 जून सन्माननीय आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहराच्या वतीने या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आज शहरामध्ये आयोजित केलेले आहेत. त्यापैकी दरवर्षी जो कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो तो म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, गणवेश वाटप आणि त्यांना प्रोत्साहित अशा वस्तू या ठिकाणी दिल्या जातात. तर सतीश अण्णा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आणि सन्माननीय राज साहेबांनी यावेळेस आव्हान दिलं, यावेळेस हे केलं आम्हाला की
तुम्ही एवढे लाखो रुपये बोर्डबाजी फ्लेक्ससाठी खर्च करता, तर हा खर्च टाळून याचा समाज उपयोग झाला पाहिजे. त्या निमित्ताने विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम, गौशाळेला चारा वाटप, तसंच काही ठिकाणी म्हणजे वाड्या वस्त्यांवर प्राण्यांसाठी जे पानवटे वगैरे तयार करायचे आहेत त्याचं कामही सतीश अण्णांच्या मार्गदर्शनाखाली बऱ्याच कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि राज साहेबांनी एक नवीन असं आम्हाला प्रथा पाडून दिलेली आहे की प्राण्यांसाठी आणि तुम्ही वृक्षारोपण पर्यावरणासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. आणि आज आमचं योगायोग असा की आमचे जे सतीश अण्णा काकडे त्यांचा मुलगा मुकुंद याचा सुद्धा वाढदिवस आहे, तो सुद्धा आम्ही आज या ठिकाणी केक कापून साजरा केला. तसंच विविध प्रकारे आम्ही सर्व कार्यकर्त्यांना 10 झाडांचं एक टार्गेट दिलं. त्यांनी विविध ठिकाणी 10 झाडं वृक्षारोपण करावे, म्हणजे त्या निमित्ताने प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण होईल. आणि ज्या आमच्या आज महिला आघाडीचे जे शहर अध्यक्ष आहेत स्वाती उगले यांना आज आपण पद देऊन त्यांना पदाचं लेटर दिलं या ठिकाणी शहर अध्यक्षाचं, आणि त्यांची निवड केलेली आहे. त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी आभार मानते की मला आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं. आज 14 जून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा 58वा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध प्रकारचे उपक्रम इथे राबवण्यात येत आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाचा उपक्रम म्हणजे इथे उपस्थित जे आहेत शालेय विद्यार्थी, गरजू विद्यार्थी जे आहेत त्यांना विविध प्रकारच्या वह्यांचं वाटप केलं जात आहे. त्यासोबतच इतर सामाजिक उपक्रमही मोठ्या प्रमाणात राबवले जात आहेत. त्याबद्दल मी सतीश अण्णा आणि इतर जे काही मान्यवर पदाधिकारी वगैरे जे आहेत त्यांचं सर्वांचं मी कौतुक करते आणि अभिनंदन करते. त्यासोबतच आजच्या या महत्त्वाच्या दिवशी माझा मनसे या पक्षामध्ये प्रवेश होतोय, त्यासाठी सुद्धा मी सर्वांचे आभार मानते. मला या पक्षामध्ये काम करण्याची संधी देण्यात आलेली आहे, त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. आणि मला ही जी काही संधी मिळालेली आहे ही फक्त संधी नसून ही एक माझ्यावरती जबाबदारी आहे असं समजून मी या पक्षामध्ये काम करण्याची मी वचन देत आहे सगळ्यांना. तर सर्वांचे मी पुन्हा एकदा आभार मानते. धन्यवाद. कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश. आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी. टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था. आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव.